काय रोज रोज तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न पडतो की मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं? तर चला मग आज आपण मुलांसाठी एकदम हेल्दी असे पॅनकेक कसे बनवायचे याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. भरपूर भाज्या वापरून मुलांसाठी तयार केलेले हेल्दी पॅनकेक बनवण्यासाठी येथे मी एका बाउलमध्ये एक मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा, एक उभी चिरून घेतलेली शिमला मिरची, उभा चिरून घेतलेला बटाटा, अर्धी वाटी उभी चिरून घेतलेली कोबी. याऐवजी तुमची मुले ज्या कोणत्या भाज्या खात नसतील त्यांचा वापर केला तरी चालेल. त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ व त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 वाटी बेसन पिठाचा वापर करत आहोत. बेसन पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे पीठ भिजताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असे भिजायचे नाही. आपले पीठ चांगल्या प्रकारे भिजून झाले आहे. आता आपण लगेच याचे पॅनकेक बनवण्यास घेऊ. पॅनकेक बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकून घेतले आहे. आपले तेल व पॅन छान प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये बनवून घेतलेले पीठ टाकून घेणार आहोत व आता आपण आपला पॅनकेक थोडासा पसरवून घेऊ. आता आपण आपले या पॅनकेकला दोन्ही बाजूने छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या पॅनकेकला एका बाजूने छान असा लालसर रंग आला आहे व त्याचसोबत दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण हा पॅनकेक पॅनमधून काढून घेऊ. गरमागरम असे पॅनकेक बनवून तयार आहे. मुलांच्या टिफिनसाठी तयार केलेला हेल्दी पॅनकेक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.